शरद पवार रायगडच्या पाचाडमध्ये पोहोचलेले आहेत। किल्ले रायगडावर आज शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले। शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे आणि याच तुतारी चिन्हाचा किल्ले रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा काही क्षणात होतोय। यावेळी शरद पवारांसह त्यांच्या गटाचे सगळे नेते हजर राहत आहेत। शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे। शरद पवारांसोबत इतर काही नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत, तर इतरही नेते हळूहळू रायगडावर दाखल होत आहेत। शरद पवारांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचं, या पक्षाच्या तुतारी या चिन्हाचं भव्य लॉन्चिंग होत आहे आणि या सोहळ्यासाठी म्हणूनच अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शरद पवार गटाचे सगळे नेते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। पाचाडमध्ये शरद पवार आता पोहोचलेले आहेत। निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत की आम्हाला इतकं चांगलं चिन्ह त्यांनी दिले। आमचे जे 3-4 ऑप्शन दिलेले त्यातनं की त्यांचे आभारच मानले पाहिजेत। हे येणाऱ्या भविष्यातल्या विजयाचं आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीचं रणशिंग आज रायगडावरून फुकलं जात आहे। स्वतः खुद्द शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा नव्या या लढ्याची सुरुवात आज रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही करायचं ठरवलं। तर तुतारी या चिन्हाचं शरद पवार गटानं अत्यंत पॉझिटिव्हली स्वागत केलेलं आहे। आम्हाला जे चिन्ह दिलेलं आहे ते फार चांगलं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सगळ्याच नेत्यांकडून दिली जाते आणि म्हणूनच एक तुतारी द्या मजा आणून असं ट्विट सुद्धा शरद पवार गटाकडून करण्यात आलं होतं। या नव्या पक्षाला मिळालेलं हे चिन्ह आणि तीच तुतारी फुंकण्याचं काम आता रायगडावर होतं।